ठेवणार नाही. आज चिमुकला कार्ट हो काय काय म्हणून गेलाय, पण आज बाकी तुझी धडगत नाही त्या सुधाकरला बाजूला ठेवणार आहे आणि कार्ट्या तुझ्याशी मी तुझी मान मोडणार आहे. कशी शास्त्राच्या माध्यमातून मारामार करणे हा माझा पेशा नाही. हो गवळण म्हणजे स्तवनगण झालेला आहे. लक्ष लागले त्या गवळणीकडे. माझे मायबाप रसिका हो, माझ्या माता भगिनी आहेत. माता भगिनींचा भान राखूनच मी गवळण गाणार, पण त्या गवळणीचा बाकी द्रुपद झाल्यानंतरच अर्थ सांगणार आहे. आणि गवळण गातोय कथा कल्पतरू भाग 2 व 4 असा 2 कथासार संदर्भ धरून गवळण गाणार आहे. कदाचित माझे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा रामचंद्र होणार पण ह्या बुवाची गवळणीपासून कशी काशी घालतो बघ. कारण ठाणेकर बुवा यांचा पट्टे शिष्य म्हणताय. ठाणेकर बुवा नावाने घाण मी हे म्हणतोय. परवा मार खाल्ले बुवा तुझी वेळ तीच आहे. कारण तू चांगला आहे, पण हा काटा एक आणलास ना त्याच्या तोंडाला बाकी जर आवर घातलास नाही तर फागे बुवा त्याचा आज काय वाटोळा कसा लावणार आहे तो बघ. कथा कल्पतरूमधून दुसरा व 4था भाग आहे. गवळणीचा द्रुपद झाल्यानंतर मी त्याचा अर्थ सांगणार आहे. रसिका हो लक्ष द्या. ढोलताशा नगाऱ्या परी निसर्ग नभात गाजवतोय. ढोलताशा नगाऱ्या परी निसर्ग नभात गाजवतोय. आणि बाहेर पडताना सांगतो हा कान्हा बाजवतोय. बाहेर पडताना सांगतो हा कान्हा बाजवतोय. ढोलताशा नगाऱ्या परी निसर्ग नभात गाजवतोय. ढोलताशा नगाऱ्या परी निसर्ग नभात गाजवतोय. बाहेर पडताना सांगतो कान्हा बाजवतोय. बाहेर पडताना सांगतो कान्हा बाजवतोय. बाहेर पडताना सांगतोय कान्हा बाजवतोय. बाहेर पडताना सांगतोय कान्हा बाजवतोय. आता सांगतोय रसिका हो, बाहेर पडताना सांगतो बाबा जवतोय. बाबा जवतोय हो म्हणतोय तो भगवान परमात्मा श्रीकृष्ण. ज्या वेळेस देवकीच्या पोटी 8 पुत्र होतील अशी आकाशवाणी झाली. पण आकाशवाणी झाली 8वा पुत्र तुझा हाड वैरी आहे अशी आकाशवाणी झाल्यानंतर त्या कंसानं काय केलं की आपली बहीण देवकी तिला बंदिशाळेत ठेवलं आणि 6 मुलं मारले गेली. 7वा बळराम गर्भपात झाला आणि 8वा ज्यावेळेस श्रीकृष्ण जन्माला आला त्यावेळेस त्या वसुदेवाने म्हणजे जन्माला आला त्यावेळेस बंदिशाळेचे दरवाजे खुले झाले आणि वसुदेवानं त्याला परडीत घेतलं. परडीत आणि बाहेर म्हणजे गोकुळात नेलं. त्यावेळेस कृष्ण त्या वसुदेवाला काय सांगतोय, विजा कडकडत होत्या. आपण आता निसर्ग माझे पाऊस पडून गेला जवत होतो व जवत होतो. नाही तर हा बुवा म्हणे जवतोय जवतोय, नाही तर तू अर्थ वेगळा लावशील. तसं नाही माझ्याही पेक्षा वाचक आणि ज्ञानी या तमाम रसिक प्रेक्षकांमध्ये आहे. कारण
राजहंस पक्षी पाणी आणि दूध, जे दूध आपण पाण्यात जर टाकलं तर ते दूधच शोषून घेणार, पाणी बाजूला ठेवणार. तसेच माझे मायबाप प्रशिक्षण हे राजहंस पक्षाप्रमाणे आहे. खरं काय आणि खोटं काय कल्पना त्यांना आहे. कारण मी कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवात करतो. कोणी माझ्या समोर शाहीर असू दे त्याची गय नाही, त्याला सुटीच नाही. कारण आपण जे पैसे घेतो ते कशासाठी, जमलेले तमाम रसिक प्रेक्षक आहेत त्यांचं मनोरंजन करणं हा माझा पेशा आहे आणि तो मी करणार. माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर बुवा यांना मी लेखी संदर्भात विषय दिलेला आहे. विषय आज त्यांच्यावरती बदललाय, कारण माझा सैतानाचा विषय आहे. जर का त्यांनी सैतानाचा विषयाची पूर्तता जर करून आले असतील, त्यांनी तो जरी विषय इथं सांगितले तरी चालेल. परंतु रामायण मधला विषय आहे, रामायण महाभारत गीता भागवत जे आपले हिंदूंचे परमपूज्य ग्रंथ आहेत. आणि रामायण मधला विषय आहे की प्रभू रामचंद्राने लंकेत जाण्यासाठी सेतू बांधला. त्यावेळेस ते नामधारी होते. फक्त नामाच्या बळावरती हनुमंतरायाने आपली वानर सेना घेऊन अगदी जोमाने सेतू बांधण्याचं काम चाललं होतं. पण त्यात एक चिमुकली खार म्हणजे खारकोंडी आपण म्हणतो, ते आपल्या जीवन लहान ते आपल्या जीवन ते काही वेळ तशी वाळू पाठीवर घ्यायची, नेऊन तिथं झाडायची. अशी वाळू पाठीवर घ्यायची, सुधाकर बुवा झाडायची. आणि हे प्रभू रामचंद्रानं त्या खारीवरती तिथं लक्ष केलं, त्यांचं लक्ष केलं. अरे रे की माझ्यावरती या